हा पुन्हा एकदा नवीन परिच्छेद आपल्या समोर सुसंगत वाक्यांच्या मदतीने सुसंगत परिच्छेद करण्यासाठी। सर्वजण टिंबटिंब जमले। आता मंडपात, शाळेत, वर्गात का मैदानावर असं लगेच आम्ही ठामपणे सांगू शकत नाही, म्हणून पुढच्या वाक्याकडे जाऊयात। सर्वांच्या हातात टिंबटिंब होत्या। पहा आता इथे नेमकं काय होतं हातामध्ये त्यांनी घेतलेलं सांगता येणार नाही, कारण अजूनही पर्याय ठाम डोळ्यासमोर येत नाही। बाईंनी दिलेला टिंबटिंब सर्वांनी लिहिला। आता बाईंनी म्हणजे मॅडमनी त्यांच्या टीचरने दिलेला लिहिलं म्हटल्यानंतर दिलेली उदाहरणे असतात, दिलेली कविता असली असती, दिलेल्या सूचना असतात, तर दिलेला म्हटल्यानंतर निबंध असणार आहे, कारण हाच अगदी चपखल शब्द या ठिकाणी बसतो। अर्थात बाईंनी दिलेला निबंध सर्वांनी लिहिला, म्हणजेच सर्वांच्या हातात वह्या होत्या। अक्षरदान गोट्या घेऊन निबंध लिहिला जाणार नाहीये, म्हणजेच सर्वजण वर्गात जमले, सर्वजण वर्गात जमले होते। तर अशा पद्धतीने आमचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार होतो। सर्वजण वर्गात जमले, सर्वांच्या हातात वह्या होत्या, बाईंनी दिलेला निबंध सर्वांनी लिहिला। तर अशा पद्धतीने आमचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार होतो। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिले दोन वाक्य वाचल्यानंतर आपल्याला योग्य पर्याय निवडताना ठाम भूमिका नव्हती, जी बाईंनी दिलेला निबंध सर्वांनी लिहिला ही म्हणताना तयार झाली। त्यामुळे प्रत्येक वाक्य वाचत जा, ज्या ठिकाणी पक्क कळतं की हाच पर्याय निवडणे योग्य आहे त्या आधाराने इतर वाक्यांचे पर्याय निवडा आणि तेव्हाच आपला सुसंगत परिच्छेद तयार करा।